कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई तुम्ही? नमस्कार। नमस्कार। काही काम होतं का? ते अहिल्या मॅडमना भेटायचं होतं मला। बरं ठीक आहे, सांगते मी, तुम्ही बसा ना। ठीक आहे। काय काय वय? ते अहिल्या मॅडमना भेटायचं होतं मला। बोला। ते अहिल्या मॅडमशीच बोलायचंय, त्यांना बोलवता का? तुमच्या अहिल्या मॅडम खूप बिझी आहेत, जे काही असेल ते माझ्याशी बोलायचं। बोला। मला त्यांच्याशीच बोलायचंय, महत्त्वाचं काम आहे। काय महत्त्वाचं काम आहे? मी आदित्य किर्लोस्करांसाठी एक चांगलं स्थळ घेऊन आले आहे। आदित्यसाठी तर मी माझ्याच गावाहून माझ्याच बाचीचं स्थळ आणणार आहे। तुम्ही मॅरेज ब्युरो वाले त्या कमिशनसाठी किती खालच्या थराला जाता हो? हा? रोज उठायचं, कुठल्या तरी फालतू मुलींचे फोटो घ्यायचे आणि या किर्लोस्कर मेन्शन मध्ये यायचं, एवढीच काम आहेत ना तुम्हाला? तसं काही नाहीये हो। मग कसं आहे? हा, आता नवीन काय घेऊन आलात तुम्ही? अहिल्या मॅडमना एक स्थळ दाखवायचंय, त्यांना ते नक्की आवडेल। तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? आम्हाला या स्थळात काही इंटरेस्ट नाहीये। तुम्ही ना त्याच्या इथून उठायचं आणि इकडे निघायचं। उठा, निघा। ताई थांबा ना, आल्यात अहिल्या मॅडम, या। वहिनी, मी ना तुम्हालाच बोलवायला येत होते। या मॅरेज ब्युरो वाल्या तुम्हाला भेटायला आल्या होत्या, तेच सांगायला येणार होते। तुम्ही कुठे चाललाय? बसा ना, तुमच्यासाठी चहा सरबत काही मागू का? नाही, नको। खरं तर आमचं अजून ठरलं नाहीये, ठरलं की कळवतो। अहो, ठरलं नाहीये ना, मग तर मी हे आज आणलेलं स्थळ नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल। आदित्य सर ओळखतात आणि तुम्ही पण ओळखता। कुठलं स्थळ आहे? काय करते मुलगी? ती मुलगी खूप चांगली आहे, बिना आई बापाची आहे, मामा मामीनीच तिला सांभाळलंय। पण ती मुलगी स्वतःच्या हिमतीवर पुढे आली आहे। परदेशात शिकायला होती, आत्ता भारतात आली। मला खात्री आहे ती मुलगी तुम्हाला खूप आवडेल। बघू, फोटो बघू। हो, दाखवते। अनुष्का, आम्ही त्या दिवशी सांगितलं ना तुम्हाला, आम्ही ओळखतो हिला। अहो, तुम्ही ओळखता हो, माझ्याकडे तिची माहिती नव्हती, सगळी माहिती गोळा करून आणली बघा। त्याचं काय आहे, आम्हाला आदित्यसाठी असं स्थळ हवंय जे त्याला आवडेल, त्याला पटेल, काही घाई नाहीये आमची। हा फोटो आदित्य सरांना दाखवा तुम्ही, त्यांना जर ही मुलगी पसंत पडली ना, तर मी तिच्या घरच्यांशी बोलते। बरं ठीक आहे, दाखवते। प्रिया, फोटोज ठेव तुझ्याकडे। चाल, चला येते। कळवतो आम्ही तुम्हाला। वहिनी, बघितलं ना, हे मॅरेज ब्युरो वाले आहेत ना, पैशासाठी काहीही करतात। मावट। अरे, अनुष्काच आहे। तर सेम वहिनींसारखी आहे। आता एक अहिल्या कमी होती म्हणून दुसरी अहिल्या येणार का? हे अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाली ऊन आणि सावली, जाणीवाचा फूल कोणी बांधला, पैल तेरी पैल हाती लागला, रंगने मेहंदी नव्याने रंगली, एक झाली ऊन आणि सावली।
सुंदर सावित्री, अतिशय सुंदर. बघितलं, सावित्रीचं गाणं आहे हे कळलं की सगळेजण आपापली कामं पटापट आवरतात आणि येतात इकडे. आणि आमचे हे ही इथे छान गाणं गातीये आणि ते तिकडे जाऊन झोपलेत. अगदी अरसिक आहेत. लग्नाआधी असं नव्हता ग तो. गंमत करतोय मी. दादासाहेब, पारू, अगं किती सुंदर गजरा मांडलायस तू आज. फार छान सुगंध सुद्धा येतोय. छान दिसतेस. कोणी आणला ग? सकाळी हिचा गजरा मी स्वतः ओरबाडून घेतला होता. मग हिने नवीन गजरा कुठून आणला? हिनं सगळं मुद्दाम करतीये वाटतं. दुसरं कोण आणणार आहे? मारुती. लग्न झालं असतं तर नवऱ्याने आणलं असतं ना. आई एम सॉरी, या सगळ्याच्या मध्येच कामाचं बोलतोय. पण तू आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं काम अनुष्काला देऊन खरंच खूप बरं केलं. ती हा प्रोजेक्ट खरंच खूप चांगला करेल. आपल्या शाळेच्या प्रोजेक्टचं स्वप्न खरं होणार आता. तिने सगळ्या त्या ब्ल्यूप्रिंट्स मागून तिचा स्टडी सुद्धा सुरू केलाय आणि उद्या तिच्या घरी एक मीटिंग ठेवली. सो तुला जमेल नाही यायला? आहिला मॅडम, मला सुद्धा असं वाटतंय की हे काम लवकरात लवकर व्हावं. आणि आता आपण इकडे सगळे जमलोच होत तर आदित्य सरांसाठी मुलीचा निर्णय घेऊया की. अरे मी फोटो सुद्धा घेऊन आले. एक मिनिट. मला झोप येते. मी जाऊ का? ए तू कुठं चालला? बस बस खाली. मी आलेच. तुम्ही काहीच निर्णय नका घेऊ, मी लगेच येते. हा, अरे आले आले. रीला मॅडमनी आणि मी शॉर्टलिस्ट केलेले काही फोटोज आहेत, तुम्ही बघून. काय प्रिया, हे एक काम कर, हा फोटो सुद्धा ठेव त्या शॉर्टलिस्ट केलेल्या फोटोज मध्ये. कोण? माझी भाची आहे, अगदी माझ्यासारखी आहे. बरं मग आता नाही 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 नाही, त्याच्यात हे बघ. या घरात माझं वर्चस्व वाढवायचं असेल तर मला माझ्या भाचीलाच आदित्यची बायको म्हणून आणावं लागेल. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.